मंडलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमामि। दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नाद्वितरं वन्दे स्मर्तगामी समावतु। मोक्षदायक भगवान दत्त प्रभूच्या अशीम कृपा आशीर्वादाने चितगिरी या नगरीमध्ये चालत असलेली आनंद दत्त 128 नारळाची महापूजा, भगवान आनंद मालकाचं अधिष्ठान, मोक्षदायक दत्त प्रभूची कृपादृष्टी, शैव ब्रह्मानंद शहादत्त प्रभूच्या आशीर्वादानं या महापूजेचं दुर्मिळ दृश्य आपल्या नजरेला दिसत आहे। महापूजेच्या समक्ष नतमस्तक होऊन सर्व साधू संतांना विनम्र भाव व्यक्त करून या ठिकाणी 2 शब्द सेवाभावाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। बहुनाम जन्मनामध्ये ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः। गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अनंत जन्माच्या पुण्याईने माणसाला ज्ञानवान म्हणून जन्माला येता येतो आणि भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो ब्रह्मभाग्याची संपत्ती। या भारत देशामध्ये जन्माला येणं हे भाग्याचं पहिलं लक्षण आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं त्याकरता कारण आहे। संत ज्या ठिकाणी येतात ही नवी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया या उक्तीला ज्यांनी साकारत्व धारण करून महाराष्ट्र या राज्यामध्ये जन्माला येऊन संतांची भूमी असं नाम लौकिक या महाराष्ट्राचं झालं। त्या महाराष्ट्रात आपला जन्म आणि त्यात नांदेड जिल्ह्यात जन्म ते कशा करता नांदेड जिल्ह्यामध्ये आनंद संप्रदायाचे महान संत समुदायाचा या ठिकाणी अवतरण झालं। त्यामध्ये अग्रगण्य संत समर्थ बाळगिरी स्वामी महाराज, हदगावचे आनंदगिरीजी महाराज, माहूर क्षेत्र, उनकेश्वर क्षेत्र, अनेक प्रकारचे क्षेत्र आपल्या नांदेड जिल्ह्यात आहेत आणि या नांदेड जिल्ह्यात आपला जन्म झाला हे भाग्याचं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये आनंद संप्रदायाचं महत्त्व नांदेड जिल्ह्याशिवाय पाहायला भेटत नाही आणि ते गौरव तुमच्या आमच्या भाग्यामध्ये आहे। म्हणून बहुनाम जन्मनामध्ये म्हणजे अनंत जन्माच्या अंती माणसाला ज्ञान प्राप्ती होते। आचार्य सांगितल्याप्रमाणे दुर्लभम प्रेमे तत् लोकानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयात। म्हणून आपण साधू संतांच्या संगतीमध्ये येतोय। असे महान संत तुमच्या आमच्या नजरेला त्यांच्या चरणाची फलप्राप्ती आपल्याला होतीये हे आपलं महत्भाग्य आहे। म्हणून आपण सर्व भाग्यवान मंडळी चितगिरीवासी पंचक्रोशी परमपूज्य आदरणीय श्री दयाळगिरीजी महाराजांच्या पावन संकल्पनेतून गेल्या कित्येक वर्षापासून चालत असलेला हा कार्यक्रम चातुर्मासाच्या सांगतेनिमित्तानं उपस्थित आचार्य मंडळी, प्रमुख आचार्य श्री गोपालगिरीजी महाराज, मठ संस्थान हदगाव, समस्त साधू संत मंडळी सर्वांच्या चरणारविंदी आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी महाराजांना अशाच प्रकारचं कार्य करण्याची शारीरिक सर्व बाबतीनं भगवान परमात्मा कृपा करावी आणि तुम्हा आमची भेट पुन्हा अशा कार्यक्रमामध्ये व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द भगवत चरणी समर्पित करतो। जय आनंद। त्याच्यानंतर श्री संत श्यामसुंदर गिरीजी महाराज आष्टीकर हे त्यांचं आशीर्वचन देतील। संतोषपुरी महाराज मठ संस्थान चोळाका।